नमस्कार शेतकरी बांधवांनो. माझे नाव निलेश परकाळे. सध्या मी नाशिक या ठिकाणी आत्ता आहे आणि टोमॅटो पिकाच्या लागवडी ह्या मोठ्या प्रमाणात चालू आहेत. सध्या जे उन्हाची कंडिशन जर बघितली, वातावरणाचे तापमान जे आहे ते अगदी मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे लोकांच्या टोमॅटोच्या लागवडी या थोड्याशा डिले झालेल्या आहेत. उशिरा लोकं टोमॅटोची लागवड करत आहेत. पण जे अगोदरचे प्लॉट आहेत, जे की 1 महिन्याभरापूर्वी, 20 दिवसापूर्वी लागवडी झालेल्या होत्या. तर ह्या सारख्या सततच्या गरमीच्या वातावरणामुळे आपल्या या टोमॅटोच्या बागेमध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव हा भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळून येतोय. तर ही पांढरी माशी जी आहे तर ती बघू शकता की कशा पद्धतीनं त्या पिकामध्ये आलेली आहे. या ठिकाणी पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव तुम्ही बघू शकताय की प्रत्येक पानावरती 2 ते 3 पांढऱ्या माशीची जी प्रौढावस्था आहे ती आपल्याला दिसून येते. तर ही पांढरी माशी जी आहे, ही पांढरी माशी कशा पद्धतीनं नुकसान करते आपल्या सर्वांना माहिती आहे की ही एक रस शोषक किडी आहे. आणि ही रस शोषक कीड काय करते की झाडाच्या आतमधलं जे अन्नद्रव्य आहे ते शोषण्याचं काम करते. त्याचबरोबर हे प्राथमिक प्रकारचं नुकसान झालं की रस शोषण्याचं काम करते. पण दुय्यम जे नुकसान आहे ते टोमॅटो या पिकामध्ये लीफ कर्ल नावाचा जो व्हायरस आहे, ज्याच्यामुळे झाडाची जी वरची पानं आहेत ती अशी बोकडल्यासारखी होतात किंवा सुरकुतल्यासारखी होतात. तर हा जो लीफ कर्ल आहे ह्याचा जो वेक्टर आहे किंवा जे संवाहन करण्याचं काम जे आहे ही पांढरी माशी करते. तर या पांढऱ्या माशीपासून जर आपल्याला सुटका मिळवायची असेल, तर सिंजेंटा कंपनीनं इलेस्टाल निओ नावाचं हे प्रोडक्ट मार्केटमध्ये मागच्या वर्षी लॉन्च केलेलं आहे. तर त्या प्रोडक्टचा आपल्याला वापर झाडाच्या या अवस्थेमध्ये करायचा होता. ही अवस्था कोणती आहे की साधारणतः लागवडीनंतर 25 ते 30 दिवसाची जी अवस्था आहे, ह्या अवस्थेत आपण इलेस्टाल निओचा पहिला वापर करायचा आहे. हा वापर करताना आपण डोस काय घ्यायचा आहे, काय काळजी घ्यायची आहे, तर त्याच्यामध्ये इलेस्टाल निओचा जो डोस आहे तो आपल्याला 100 ग्रॅम प्रति एकरी या हिशोबाने घ्यायचा आहे. आपल्या पिकामध्ये पाणी 200 लिटर लागू देत, 300 लिटर लागू देत. हा जो डोस आहे तो आपल्याला 100 ग्रॅम प्रति एकरी या हिशोबाने घ्यायचा आहे. त्याचबरोबर या प्रोडक्टच्या सोबत आपण सिंग्लिना नावाचं एक ॲडज्युव्हंट ते आपण देत आहे. तर हे सिंग्लिना नावाचं ॲडज्युव्हंट आणि इलेस्टाल निओ ह्याचं कॉम्बिनेशन आपल्याला वापरायचं आहे. आता ह्याची फवारणी किती अंतराने घ्यायची आहे, तर लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी पहिली फवारणी आणि त्या किडीची जी जीवनक्रिया आहे ती थांबवण्यासाठी आपण त्याचा दुसरा वापर 10 ते 12 दिवसांनी सांगत आहोत. असे सलग 2 वापर आपल्याला इलेस्टाल निओचे करायचे आहेत. पहिला वापर 25 ते 30 दिवसाला आणि दुसरा वापर पहिल्या वापरानंतर 10 ते 12 दिवसांनी आपल्याला करायचा आहे. ज्याच्यामुळे आपल्याला ह्याच्या रस शोषक किडे आहेत, जसं पांढरी माशी असेल आणि टोमॅटो या पिकामध्ये काही प्रमाणात मावा ही सुद्धा कीड येते. तर ह्या दोन्ही किडींवरती अतिशय प्रभावीपणे काम करणारं हे औषध सिंजेंटानं आपल्यासाठी आणलं आहे. तर सर्वांनी या प्रोडक्टचा वापर नक्की करावा ही माझी विनंती आहे. धन्यवाद.